अशा प्रकारचे ठराव करताना देखील एक दोन गोष्टींविषयी फार सावधानता ठेवली पाहिजे. पुष्कळ पत्रे राजबंदीवानांविषयी लिहिताना त्या सोयीस्कर शब्दांचा उपयोग अशा संदिग्धपणे करतात की त्यात नक्की कोणाचा अंतर्भाव केलेला आहे हे सरकारास तर काय, पण लोकांसही समजू नये. कधी त्याचा अर्थ स्थलबंद बंदी, तर कधी स्थानांतरित, तर कधी निर्वासित, पण अगदी स्पष्टपणे उल्लेख करून राजकीय कार्यात दंडित झालेल्या सर्व बंदिवानांचा अंतर्भाव त्या शब्दात क्वचितच केलेला असतो. गेल्या पाळीला मी तुला लिहिलेच होते की बानरलॉनी देखील आयरिश राजबंदी सोडताना जे व्यक्तिविषयक अपराधासाठी दंडित नाहीत त्या राजबंदीवानांना सोडले, म्हणून त्यांचे भिन्नत्व दाखवण्याचा धूर्तपणा केला होता. आता त्या सद्गृहस्थास माहीत होते की मताभिलाषी स्त्रिया अशा वैयक्तिक अपराधासाठीच दंडित झालेल्या होत्या, परंतु त्यास लढाई सुरू होताच सोडण्यात आले. मग बानरलॉच्या हातात तो वैयक्तिक अपराध हा शब्द आताच त्यांच्या खऱ्या हेतूस झाकणारी ढाल का व्हावी, आणि त्या दंडित शब्दास हिंदी पुढाऱ्यांनीच एवढे का भ्यावे? बोथा मुख्य प्रधान आहेत आणि रेड बंड पार्लमेंटातील एका पक्षाचे ऊर्ध्वयू आहेत, तरी सरकार विरुद्ध सशस्त्र बंड करणाऱ्या आणि त्यांच्या विपक्षीय असलेल्या राजबंदीवानासही त्यांनी सोडले. परंतु राष्ट्रीय सभेच्या पुढाऱ्यास मात्र आपण प्रतिष्ठित अशा बंडखोरांची नावे देखील कशी उच्चारावी म्हणून धाक पडला आहे. नगरच्या वेशीशी भीक मागणाऱ्या भिकाऱ्यास नगराच्या अध्यक्षपणाच्या आणि नगरशेठांच्या पेक्षाही आपल्या प्रतिष्ठितपणाची आणि उत्तरदायित्वाची अधिक जाणीव आहे. तेव्हा ह्यापुढे ठरावातून आणि लेखातून राजकीय बंदिवान ह्या शब्दांची अशी व्याख्या असावी की तीत क्रांतिकारकांत सुद्धा सर्व बंदिवानांचा समावेश व्हावा. जे कोणी, मग ते दंडित असोत वा विचाराधीन असोत वा स्थलबद्ध असोत, ते वैयक्तिक आक्रमणासाठी किंवा सार्वत्रिक बंडासाठी अपराधी ठरलेले असोत, पण जे शुद्ध आणि निर्भेळ अशा राजकीयच हेतूने प्रेरित होऊन झुंजत होते ते राजकीय बंदिवान होत. हीच त्या शब्दांची खरी व्याख्या आहे. वैयक्तिक शब्दात आणि राजकीय ह्या शब्दात प्रमुख प्रभेद हा त्या कृत्यांवरून पडत नसून त्या कृत्यामागे असलेल्या हेतूवरून पडत असतो. हेतू ही मुख्य कसोटी होय. कोणतीही कृत्ये स्वयमेव राजकीय ठरत नाहीत, कारण सशस्त्र बंड देखील जर ते केवळ कोण्या व्यक्तीच्या पोटापाण्याकरिताच असेल तर राजकीय आणि सार्वजनिक ठरणार नाही, आणि त्यास कोणाही सुज्ञ गृहस्थाची सहानुभूती मिळणार नाही. तो केवळ एक थोरला दरोडाच होईल. अर्थात त्या व्यक्तीच्या पोटाचा प्रश्न हा कोण्या एका सार्वजनिक अधिकाराच्या रक्षणासाठी चाललेल्या लढ्यात निमित्त मात्र पुढे केलेला असेल तर ती गोष्ट निराळी. ढगातील ज्या टोळ्या नुसत्या स्वार्थी लुटमार करीत फिरत त्यांनी लढाया दिल्या म्हणून केवळ त्या राजकीय वार सार्वजनिक स्वरूपाच्या ठरत नाहीत, परंतु मतवाल्या स्त्रियांपैकी मुख्य प्रधानाला एकाएकी चाबुकाने झोडपणारी आणि प्रत्यक्ष आग लावणारी फिरणारी स्त्री देखील सरकारने राजकीय म्हणूनच मानली, कारण त्यांची कृत्ये जरी व्यक्तिविशेषांवर आघात करणारी असून सार्वत्रिक किंवा उघड लढाईची नव्हती, तरी त्या वैयक्तिक झुंजीचा हेतू स्वतःचा सूड उगवणे किंवा स्वार्थ साधणे हा नसून कोणत्या तरी सार्वजनिक कल्याणासाठी कार्यासाठी झटणे हा होता. साधन दृष्ट किंबहुना दंडनीय आणि पापीही असू शकेल वा नसेल, परंतु कृत्याचे नैतिकत्व त्या कृत्यास प्रेरक होणाऱ्या हेतूत असते. तो हेतू राष्ट्रीय असेल तर ते कृत्य राजकीयच ठरले पाहिजे. हे सर्व विवरण मी इतक्या प्रमुखपणे यासाठी केले आहे की जर क्वचित राजक्षमा देण्यात आली, यद्यपि राजबंदीवानास अशी राजक्षमा देण्यात येण्याविषयी मला फारशी आशा नाही. जर राजबंदीवान कोणास म्हणावे याची स्पष्ट व्याख्या न झाल्यामुळे सरकारास कोणाची तरी अन्याय प्रभेद करून राजबंदीवानातील अनेकास ते राजबंदीव नव्हेतच असे म्हणण्याची आणि म्हणून राजक्षमेत त्यांचा अंतर्भाव न करण्याची संधी मिळण्याचा संभव आहे. एतदर्थ तू सर्व प्रमुख लेखकांच्या ही गोष्ट दृष्टीस एव्हापासून आणावी आणि सर्वांनी सर्व राजबंदीवानास सोडण्याची चळवळ हाती घ्यावी. याविषयी राष्ट्रीय सभेच्या विषय निर्वाचक मंडळातील तरी काही चर्चा होते की नाही, आणि कोणते प्रस्ताव इतर सभातून संमत होतात त्यात सर्व राजबंदीवानांना सोडण्याची मागणी असते का,
आपली काही स्थलबद्धताविषयीच असणे ते स्पष्टपणे कळवीत जा. दुसरी गोष्ट एक सार्वजनिक बृहत आवेदनपत्र सरकारास धाडण्याच्या बेताविषयी. अशा प्रकारचे आवेदन हजारो सह्यांसह सरकारास कसे धाडावे आणि राजबंदीवांच्या सुटकेची चळवळ कोणत्या धोरणांनी आणि उपायांनी करावी ते मी सुटून गेलेल्या माझ्या राजबंदीवान स्नेहांपैकी काहींचे हस्ते बंधूस आधीच कळवले होते. तो बेत कार्यात रूपांतरित झालाच पाहिजे. युद्धानंतर तसे आवेदन धाडणे अधिक परिणामकारक आहे म्हणून क्वचित आपण तो बेत सध्या स्थगित केला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी राजबंदीवानास सोडण्यासाठी सभा एकामागून एक भरवण्याची योजना ही होय. एका वर्षीच नव्हे तर या संभांचे चक्र सारखे वर्षामागून वर्ष चालूच ठेवले पाहिजे. एकंदरीत राष्ट्रीय सभा, प्रांतिक परिषदा, सरकारास सार्वजनिक थोरली आवेदने, त्या राजबंदीवानांच्या कुटुंबांकडून वैयक्तिक आवेदने, वृत्तपत्रातील सतत लेख, विसागिरीतील विविध सभा आणि प्रांतिक विधिसभापासून तो थेट पार्लमेंटपर्यंत प्रश्नोत्तरांची धुमश्चक्री अशा विविध रीतीने राजबंदीवानांच्या प्रश्नांची एकसारखी चळवळ अशा नेटाने चालवा की तो प्रश्न देशीय राजकारणाचे एक प्रमुख अंग होऊन बसेल आणि प्रत्येक बळी राजबंदीवान म्हणजे क्रांतिकारक दंडितांसुद्धा राजकीय हेतूने आक्षेपभूत कृत्यास प्रेरित झालेला प्रत्येक बंदीवान होय ही गोष्ट स्पष्टपणे विशद केली जावी. या सर्व चर्चेत मी प्रत्यक्ष परिणामांपेक्षा ह्या सर्व प्रयत्नांच्या अनुषंगिक नैतिक परिणामांकडेच अधिक लक्ष दिलेले आहे हे मी मोकळेपणाने सांगतो. मी सरकारला स्पष्टपणे कळवले आहे की राजबंदीवानांच्या सुटकेचा हा प्रश्न अपरिहार्यपणे हिंदुस्थानास प्रगतशील आणि वास्तविकच नियंत्रित अशा शासन संस्थेचे अधिकार मिळणाऱ्या प्रश्नांशी निगडीत झालेला आहे. म्हणून अशा प्रकारच्या राजक्षमेने होणाऱ्या सर्वसाधारण सुटकेचा संभव सध्या तरी अपेक्षित नाही हे उघड आहे. याप्रमाणे प्रत्येक सुटका जरी संभवनीय नाही तरी पण मी वर दिल्याप्रमाणे सुटकेंविषयी जे प्रयत्न करावयाचे त्याचे एक फळ तरी पदरात पडल्यावाचून राहणार नाही आणि ते म्हणजे आपल्या राष्ट्रावर होणारा त्या प्रयत्नांचा नैतिक परिणाम. जे हुतात्मे सैनिक आणि वीर आपल्या राष्ट्रीय युद्धात झुंजार राहिले त्यांची स्मृती राष्ट्रास पुन्हा उत्कटत्वाने येऊन त्यांच्या कष्टांविषयी आणि हेतूविषयी सहानुभूती आणि कळकळ व्यक्त करणाऱ्या या प्रयत्नांनी ते युद्ध अंतिम विजयापर्यंत झुंजत राहण्याचा उत्साह राष्ट्रात संचारेल. रणात कामास आलेल्या सैनिकांची कृतज्ञपणे आठवण काढणे हे नवीन सैनिकांची भरती करण्याचे अत्यंत परिणामकारक साधन असते. तशा परिस्थितीत सुटून तरी काय उपयोग. वर उल्लेखिल्याप्रमाणे मी शासन संस्थेच्या सुधारणेविषयी माझे विचार कळवण्यासाठी मॉन्टेग्यूंना आणि गव्हर्नर जनरल यांना अलीकडेच ते आवेदनपत्र टाकले आहे. त्यातील मुख्य विधेये अशी होती की जर ते म्हणतात त्याप्रमाणे हिंदुस्थानात खरोखरच एखादी उत्तरदायी शासन संस्था स्थापन करण्याचा त्यांचा विचार असेल तर मग आम्हा राजबंदीवानांना बंदीशाळेत कोंडून ठेवण्याचे मुळीच कारण नाही. दुसरे असे की जर उत्तरदायी सत्ता देणाऱ्या सुधारणा शासन संस्थेत होणार असतील आणि राजबंदीवानांची सुटका मात्र करण्यात येणार नसेल तर लोकांचा पूर्वीचा उडालेला विश्वास केवळ त्या सुधारणांच्या योगेच किंवा सरकारी मनशुद्धतेच्या भाषणांनीच काय तो सरकार पुन्हा बसेल हे दुर्घट आहे. कारण नुसत्या दैशिक स्वराज्याने लोकांच्या घरादारातून त्यांच्या आप्तेष्टांच्या वियोगाने पसरलेला असंतोष समूळ निर्मूलन कसा होईल ज्या देशात भावापासून भाऊ हिसडून नेलेले आहेत, शतावधी सहस्त्रावधी देशभक्त कारागृहातील कोठड्यातूनच लोखंडी पिंजऱ्यातून सडत आहेत किंवा देशापार होऊन विवासनात भटकत आहेत आणि जर दुसऱ्या कुटुंबातून कोणी मुलगा व भाऊ वा मित्र वा प्रियकर वा पिता हिसडून नेला जाऊन वियोगाच्या सहाऱ्यातून व्याकुळ होऊन जळत पडला आहे, त्या देशात शांतता आणि संतोष हे नांदावेल तरी कसे. परंतु उलट पक्षी हेही ध्यानात ठेवले पाहिजे की राजबंदीवानांची नुसती मुक्तता करून त्याबरोबरच जर काहीतरी महत्त्वाच्या शासन सुधारणा न केल्या आणि दायित्वपूर्ण सत्ता राष्ट्रास न दिली गेली तर ती राजक्षमा आणि ती राजबंदींची मुक्तता तरी विफळ होईल.
मी माझ्या स्वतःच्या मुक्ततेच्या मार्गात हे सत्य आड येत असताही प्रामाणिकपणे सांगून टाकले. कारण त्या देशात सुटून गेलो तरी आम्हास जीवन सहाय्य तरी कसे होणार, की जिथे प्रगतीचा प्रत्येक पथ अतिक्रमण करणाऱ्यावर खटला भरला जाईल अशा सूचनेने कुंठित झालेला आहे. जेथे प्रत्येक पुढचे पाऊल सुलतानाचा उपमर्द करते आणि मागे पाऊल टाकल्यास स्वतःच्या स्वाभिमानाचा आणि सुलतानाहून कमी कडक नसणाऱ्या स्वतःच्या धर्मबुद्धीचा उपमर्द होतो, तिथे धोक्यात पाऊल न पडता चालणे शक्य तरी होणार कसे? एतदर्थ दैशिक स्वराज्य आणि राजबंदीवानांची मुक्तता ही विभक्त होऊ शकत नाहीत. एका सफळ व्हावयाचे तर दुसऱ्या सहजच त्याची योजना झाली पाहिजे. मी हेही स्पष्टपणे सांगितलेले होते की हे आवेदन धाडण्यात माझा मुख्य उद्देश राजबंदीवान वर्गाची मुक्तता हाच असल्याने मला स्वतःला न सोडले तरी मी असंतुष्ट राहणार नाही. उलट मला सोडावे लागेल म्हणूनच जर क्वचित राजबंदीवानास सर्वसाधारण क्षमा करण्यात येत नसेल तर मला न सोडता ज्या शेकडो लोकांस सोडणे शक्य आहे त्यात जरी सरकार सोडील तरी त्यात मला खरोखर आनंदच होईल. जर मी म्हणतो अशा रीतीने सरकार खरोखरीच दायित्वपूर्ण शासनाधिकार म्हणजे कमीत कमी वरिष्ठ मंत्रिमंडळातील परिणामकारक बहुमत ज्यावर अर्थातच तो एखादा राज्य समितीचा दगडोबा प्रत्येक वरात शाप मिसळवण्यासाठी स्थापिलेला नाही असे लोकपक्षीय प्रतिनिधींचे बहुमत देणार असेल आणि ह्या अधिकारदानासहज असेच राजबंदीवानास युरोप आणि अमेरिका इत्यादी ठिकाणी अडकून पडलेल्या आमच्या निर्वासितांसह सर्व राजदंडितास मुक्त करण्याचे औदार्य दाखवित असेल तर निदान मी तरी आणि मजप्रमाणेच इतर कित्येक अशी राज्यघटना प्रामाणिकपणे स्वीकारेन. आणि जर आमच्या लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून आम्हास निवडणे योग्य वाटले तर त्याच विधिमंडळाच्या सभागृहात आमच्या आयुष्याच्या परमध्येयासाठी आम्ही झटू की ज्या विधिमंडळांनी आजपर्यंत आमच्याविषयी केवळ द्वेषच काय तो धारण केला आणि त्यांच्या कार्याविषयी आणि धोरणाविषयी आमच्या मनात तिरस्कार उत्पन्न करून ठेवला. मी हे विधान सरकारच्या मनात येणाऱ्या शंकेस उद्देशून सहेतुकपणे केलेले होते, कारण मॉन्टेग्यू साहेबांच्या लिखाणात जवळजवळ स्पष्टपणेच असा सूचक प्रश्न केलेला आहे की ह्या सुधारणा दिल्या तर क्रांतिकारक त्या स्वीकारतील का? त्यांच्या ध्येयाच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेस ह्या सुधारणा अनुकूल आहेत असे पाहून ते क्रांतिकारक आपले पूर्वीचे भयंकर मार्ग सोडून शांततेच्या आणि उपयुक्ततेच्या मार्गावर येतील अशी आशा प्रदर्शित केलेल्या त्या मॉन्टेग्यू साहेबांच्या वाक्यास उत्तर म्हणूनच आम्ही स्पष्ट सांगतो की केवळ करमणुकीसाठी का कोणी आगीच्या डोंबात आणि संकटाच्या जबड्यात घुसत असतो? हे क्वचितच घडते. आणि हे जर त्याहूनही क्वचित घडते की जो खरा देशभक्त आणि भूतदयेने प्रेरित झाला आहे तो रक्तपात, आघात आणि प्रत्याघात यांनी अपरिहार्यपणे क्रूर झालेल्या राज्यक्रांतीस रंगून गेलेला आहे, की जेव्हा त्यास अधिक लाभकारक, अधिक चिरपरिणामी, अधिक सुलभ, अधिक संघर्षशून्य अशा प्रगतीचा एखादा वैध मार्ग उघडा आहे आणि तो आक्रमणे शक्य आहे. अर्थात जेव्हा राज्यघटनाच नसते, विधीच नसतो, तेव्हा वैध प्रयत्नांच्या गोष्टी बोलणे म्हणजे केवळ थट्टा आहे. परंतु जेव्हा इंग्लंडात किंवा अमेरिकेत रूढ असलेल्या कोणा शासनसंस्थेप्रमाणे विधी नियंत्रित अशी एखादी प्रगतीपर राज्यघटना अस्तित्वात असते तेव्हा राज्यक्रांती हा जणू काही गुलाब पाणी शिंपडेल एक शीतल मार्गच आहे. अशा प्रकारे त्यासंबंधी बोलणे ही तर त्याहूनही निर्दय थट्टा आहे. एवढेच नव्हे तर तो अपराध आहे. अशा अर्थाचे आणि विधेयांचे आणि अशाच भाषेत लिहिलेले आवेदन मी मॉन्टेग्यू साहेबास धाडले आहे. केवळ नावापुरता दुसरा वर्ग. तू तुझ्या गेल्या पत्रात विचारलेस की मी दुसऱ्या वर्गात बढती पावलो तर काय काय सवलती मिळाल्या? तुरुंगातून बाहेर जाण्याची नाही, लेखन साहित्य ठेवण्याची नाही, बंधूसह राहण्याची अथवा नुसते बोलण्याची तरी नाही, अपरिहार्य आणि सक्त श्रमापासून मुक्ततेची नाही, वॉर्डर होण्याची किंवा कोठडीतून बंद न ठेवण्याची नाही, अधिक चांगली किंवा आदरयुक्त वागवले जाण्याची नाही, अधिक पत्रे धाडण्याची नाही, घरून भेट येऊ देण्याची नाही. इतरांना हे 5 वर्षांनी उपभोगता येते, पण मी आज कारावासाच्या 8व्या वर्षात आहे, पण ही कोणतीही सवलत मला अद्याप मिळाली नाही. तर मग तू म्हणशील, तुम्हास दुसऱ्या वर्गात बढती मिळाल्याचा लाभ काय?
तर हाच महत्त्वाचा थोर लाभ की दुसऱ्या वर्गात बढती झाली. कळले सर डॉक्टर? हे झाले कारागृहातील बाह्य सवलतींविषयी. परंतु हे सर्व देखील जोपर्यंत माझे शारीरिक आरोग्य ठीक राहिले होते तोपर्यंत सहाय्य होते. परंतु ह्या वर्षी माझ्या वाट्यास तीही दुःख अडचण आली आहे. कारण माझे शारीरिक आरोग्य अगदी नष्ट होत चालले आहे. मी सहसा असे लिहावयाचा हे तुला माहीत आहे. परंतु आता तसे लिहिणे मला माझे कर्तव्य आहेसे वाटते. मला हे निश्चित आहे की दुर्दैवाच्या कोणत्याही घाल्याने गीतेचा अभ्यासी आणि माझा भाऊ सहसा डगमगायचा नाही. बाळ, प्रत्येक वर्षी एक दिवस तरी ह्या कारागारातील निर्भेळ आनंदाचा वाटे. तो दिवस म्हणजे घरी तुम्हाला वार्षिक पत्र टाकण्याचा. परंतु यद्यपि आज तुला पत्र लिहित असता पूर्वीप्रमाणेच त्या सर्व प्रिय दृश्यांची आणि स्नेहमय मूर्तींची कृतज्ञ स्मृती जागृत होऊन मनाला आनंद होत आहे, तरी तो आनंद शरीराच्या वर असले तर पत्र लिहिताना पडणारा सुखद ताणही झेपण्याची शक्ती न उरल्याने पूर्णपणे उपभोगता येत नाही. गेल्या मार्चमध्ये मी 119 पौंड भरलो. यावर्षी माझे वजन 98 पौंड झाले आहे. आमांशाचा विकार वेळीच वैद्यकीय उपचार आणि व्यवस्था न केली गेल्यामुळे विकोपाला गेले आहे. आता देह अस्थिपंजर झाला आहे. 8 वर्षे हे बंदिवानांचे ओझे मी सहन केले. अनेक आणि तुम्हास अज्ञात अशा आपत्तींनी मला जंगजंग पछाडले आणि या भयाच्या, धाकाच्या, वक्रतेच्या, अपशब्दांच्या, अश्रूंच्या आणि उसाशांच्या दृष्ट आणि दुःखी वातावरणात उदान जीवनाचा कोंडमारा होतो की काय असे झाले. परंतु ईश्वराने त्यातही अढळ उभे राहण्याची शक्ती आजवर मला दिली आणि मी त्या परिस्थितीशी झुंजत राहू शकलो. परंतु आता देहाने सोसलेले घाव विकोपात जाऊ पाहत आहेत आणि दिवसेंदिवस तो खंगत चालला आहे. अलीकडे मात्र आरोग्यविषयक अधिकारी माझ्या प्रकृतीकडे काहीसे लक्ष देऊ लागले आहेत आणि यद्यपि मला अजूनही कर्तव्य म्हणजे कारागारातील काम करावेच लागत आहे, तरी सध्यापुरते मला रुग्णालयात जेवण म्हणजे नीट शिजवलेला भात आणि दूध मिळू लागले आहे. मला जी शंका येते ती ही की ही सारखी वाढत चाललेली अशक्तपणा अंती अंदमानी कारागारातील त्या परिचित सहकार्याच्या त्या क्षयरोगाच्या हाती मला सोपवून देते की काय. एकाच गोष्टीने ह्या शंकेचा निराश होणारा आहे आणि ती गोष्ट म्हणजे परिवर्तन, फेर, पलट. अर्थातच कारागिरीय परिभाषेतील पालट नव्हे, कारण त्या परिभाषेत परिवर्तन म्हणजे आहे त्या कष्टतर परिस्थिती असा अर्थ होतो. परंतु पलट म्हणजे सुखतर परिवर्जन. कोणत्या तरी हिंदुस्थानी बंदिशाळीत क्वचित आरोग्यप्रद वायुमानाचे स्थानी धाडले जाणे, कारण हा एकसारखेपणा अगदी कंटाळवाणा होत आहे. तरी देखील तू काही एकदम चिंतामग्न होऊ नकोस. ही परिस्थिती त्रासदायक आहे, परंतु निर्णायक नाही. कारण बंदिवानाला म्हटले की ती चिकाटी विलक्षण असते. ती आपल्या भक्ष्याचे लचके तोडते पण मारीत नाही, व्यथा देते पण बाधित नाही, निस्सत्व करते पण नष्ट करीत नाही, राग करते पण राखून ठेवते आणि जीवनाचा अत्यल्प संभव असतानाही अशी वर्षापर्यंत सडत पडणाऱ्या वर्षांची उदाहरणे दुर्मिळ नाहीत. म्हणून शरीर कितीही अशक्त झाले असले तरी सहसा जीवनासच आपली उपाय होईल अशा भीती जर मध्यंतरी एखादे अनपेक्षित संकट उद्भवले नाही तर तुम्हास आजच पडावयास नको आहे. आणि पुन्हा हे सर्व शरीरापुरतेच काय ते, कारण यद्यपि पेटलेल्या चितेशी बांधून टाकले असता बंडेश्वराने अग्नीची चेष्टा करण्याचा वाचिवीरतेचा प्रयत्न उपहासास्पद होणार आहे. तरी मी इतके सांगू इच्छितो की आत्मा अजूनही त्या कंपित आणि विचलित देहास आपल्या हातात ठेवण्यास समर्थ आणि संबंध आहे. ह्यातून कष्टतर आणि दीर्घकालीन कष्टास तोंड देण्यास सिद्ध आहे. केवळ निमूटपणेच नव्हे तर निश्चितपणे, निडरपणे ते सर्व सहन करण्यास सिद्ध आहे. आपल्या वरिष्ठ बंधूंची प्रकृती ही मजपेक्षा जरी बरी आहे तरी अर्धशिशीने त्यांचेही वजन 106 पौंडावर आले आहे.